मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 28 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. सौंदर्या विठोबाच्या मंदिरात येते. ती म्हणते की विठोबा, ही काय विघ्न आणलीत रे. माझी प्रिन्सेस कालपासून गायब आहे. अजूनही ती घरी आली नाही. जिने तुझी स्थापना माझ्या घरी केली ती दीपा पोलीस कस्टडीत आहे. जोपर्यंत प्रिन्सेस सापडत नाही तोपर्यंत दीपाला ते सोडणार नाहीत. माझ्या नातीला लवकरात लवकर घरी पाठव विठोबा. आणि त्यानंतर ती 101 प्रदक्षिणा घालण्याचं ठरवते. तर दुसरीकडे दीपा ही विठोबाचं चित्र रेखाटत प्रार्थना करत असते. आणि त्यानंतर कमला रस्त्याने जात असताना तिला दीपिका दिसते आणि ती लगेचच तिच्याजवळ जात म्हणते, अगं बाळा, कुठे गेली होतीस तू? घरातील सर्वजण तुला शोधत आहेत. चल आपण घरी जाऊ. मात्र दीपिका तिचा हात झटकून तेथूनही पळून जाते. मात्र कमला तिचा पाठलाग करते. तर दुसरीकडे सौंदर्या ही 101 प्रदक्षिणा पूर्ण करत असते. तर दीपाचंही विठोबाचं चित्र पूर्ण होतं. मात्र इन्स्पेक्टर दीपाला म्हणतात की हे पोलीस स्टेशन आहे, चित्रकलेचा वर्ग नाही. त्यावर दीपा त्यांना सांगते, सर, विठोबा हाच माझा एक आधार आहे, माझी आशा आहे. आणि हाच विठोबा दीपिकाला परत आणायला माझी मदत करणार. यापुढचा प्रत्येक क्षण आणि क्षण मी फक्त विठोबाची प्रार्थना करणार. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात, म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये बसून देवावर जबाबदारी ढकलताय का? आम्ही आहोत की शोधायला. त्यावर दीपा म्हणते, सर, तुम्ही आहातच, पण तुम्हाला मार्ग दाखवेल तो माझा विठोबा. आता माझा विठोबाच दीपिकाला परत आणेल. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतो, पण तुम्हीच तिला लपवलंय ना. त्यावर दीपा म्हणते, मी नाही लपवलं तिला, मी खरं सांगते. विठोबा शपथ, मी नाही लपवलंय तिला. आणि त्यानंतर ती रडायला सुरुवात करते. इन्स्पेक्टर तिला म्हणतात की तसंही तुमच्याकडे पाहून वाटत नाही की तुम्ही तिला गायब केलं असेल. मात्र ती लवकरात लवकर सापडायला हवी, नाहीतर तुम्ही इथेच अडकून पडाल. त्यावर दीपा म्हणते, मला त्याची पर्वा नाही, पण दीपिका लवकरात लवकर सापडायला हवी. त्यावर तो इन्स्पेक्टर म्हणतो, करा करा, प्रार्थना करा, म्हणजे दीपिका लवकरात लवकर सापडेल. आणि त्यानंतर तो मनाशी म्हणतो, मीही प्रार्थना करतो, म्हणजे यांचीही सुटका होईल. तर दुसरीकडे सौंदर्याला चक्कर येत असते. मात्र तिची शेवटची प्रदक्षिणा बाकी असते. मंदिरातील पुजारी तिला थोडा वेळ बसायला सांगतात. मात्र ती म्हणते, माझी शेवटची प्रदक्षिणा बाकी आहे, ती मला पूर्ण करावीच लागेल, नाहीतर माझी नात दीपिका घरी येणार नाही. आणि त्यानंतर ती शेवटची प्रदक्षिणा पूर्ण करते. त्यानंतर ते पुजारी सौंदर्याला पाणी देतात आणि तुमच्या नातीबद्दल तुम्ही काय म्हणत होता असं विचारतात. सौंदर्या त्यांना सांगते की माझी नात हरवली आहे. 6 वर्षांची आहे ती, सावळा रंग आहे. आणि दीपिकाचं वर्णन ऐकून गुरुजींना रात्री मंदिराबाहेर बसलेली दीपिका आठवते. आणि ते लगेचच सौंदर्याला सांगतात की अशी एक लहान मुलगी काल इथे येऊन बसली होती, पण नंतर ती वस्तीच्या दिशेने निघून गेली. आणि हे ऐकून सौंदर्या लगेचच त्यांच्या आणि विठोबाचे आभार मानून वस्तीच्या दिशेने निघते. तर दुसरीकडे कमला घरी फोन करते. मात्र तो नेमका श्वेता रिसीव करते. कमला तिला सांगते की मला माझ्या वस्तीजवळ दीपिका सापडली आहे. आणि ते ऐकून श्वेताला मोठा धक्काच बसतो. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कमला तिला सांगते की मी लगेचच दीपिकाला घेऊन घरी येते. मात्र श्वेता तिला म्हणते, थांब, तिला घरी घेऊन येऊ नको. त्यावर कमला का ते विचारते. तर श्वेता तिला निर्लज्जपणे म्हणते की मी तुला 10,000 देईल. मी असं ऐकलं की तुझ्या घराचं छत गळत आहे, त्याचं काम करायचं आहे ना तुला. त्यावर कमला म्हणते, नाही, नको आहेत मला पैसे, मला नाही जमणार हे. त्यावर श्वेता म्हणते 20,000 रुपये. त्यावर कमला म्हणते, सौंदर्या मॅडमला कळलं तर त्या खूप काळजीत आहेत. त्यावर श्वेता म्हणते 30,000 रुपये. तुला फक्त दीपिकाला काही दिवस तुझ्या घरात ठेवायचं आहे. फुकट पैसे मिळत आहे तर घे ना. आणि त्यावर कमलाही ठीक आहे म्हणत तयार होते. त्यामुळे श्वेता खुश होते. तर दुसरीकडे साक्षी आणि कार्तिकी दीपाला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये येतात. कार्तिकी दीपाला विचारते की तू कशी आहेस आई, आणि तुला इथे झोप लागते का गं? त्यावर दीपा म्हणते, तुझी आठवण काढत काढत डोळे मिटते मी, मग लागते झोप. त्यावर कार्तिकी म्हणते, मी पण. त्यानंतर ती विठोबाचं चित्र पाहते आणि म्हणते, किती छान चित्र काढलंय तू, किती छान आहे आपला विठोबा. त्यावर दीपा म्हणते, दीपिका लवकरात लवकर सापडावी म्हणून मी विठोबाकडे प्रार्थना करत आहे. त्यावर कार्तिकी म्हणते, मी सुद्धा. मी विठोबाला सांगितलंय की दीपिका लवकरात लवकर पुन्हा घरी येऊ दे. ती परत आली की मी तुझं सगळं ऐकेल, कोणत्याच गोष्टीला नाही म्हणणार नाही. आणि हे ऐकून दीपाचे डोळे भरून येतात. ती कार्तिकीला जवळ घेते.
तर दुसरीकडे कमला दीपिकाची चौकशी करत असते. तर दीपिका रडतच तिला विचारते, तू मला त्या घरी परत नाही ना घेऊन जाणार? त्यावर कमला म्हणते, असं का म्हणतेस तू? तुला नाही जायचं का त्या घरी? त्यावर दीपिका म्हणते, नाही जायचं, तू नको ना नेऊ मला तिकडे. त्यावर कमला तिची समजूत घालत म्हणते, पण घरी तुझे डॅडा, ग्रँडमा, आजोबा, काका, काकी सगळे आहेत ना. त्यावर दीपिका म्हणते, पण ते माझे कोणीच नाही, मी अनाथ आहे. आणि ते ऐकून कमलाला धक्काच बसतो. ती म्हणते, हे कोणी सांगितलं तुला? त्यावर दीपिका म्हणते, मी ऐकलं आहे, पण मला नाही जायचं त्या घरात, ते घर माझं नाही. आणि ती रडायला सुरुवात करते. त्यामुळे कमला तिला शांत करते आणि तिला म्हणते, मग तू माझ्या घरी येतेस का? आणि त्यावर दीपिकाही होकार देते. त्यानंतर कमला तिच्यासाठी काहीतरी खायला आणायला जाते. मात्र जाण्याअगोदर ती दीपिकाला तिच्या एका मैत्रिणीजवळ थांबवते. तर दुसरीकडे कार्तिक खूपच टेन्शनमध्ये असतो. आयशा त्याला समजावत असते, धीर देत असते आणि तितक्यात तिला श्वेताचा फोन येतो. श्वेता तिला सांगते की दीपिका सापडली आहे आणि ते ऐकून आयशाला धक्काच बसतो. कार्तिक तिला काय झालं ते विचारतोही, मात्र ती त्याला काही सांगत नाही. त्यानंतर श्वेता सांगते की मी केले सगळं मॅनेज, तिला कमलाकडे पाठवलं आहे आणि त्यामुळे आयशाच्याही जीवात जीव येतो. त्यानंतर ती कार्तिकसमोर नाटकं करत म्हणते, दीपिका जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत मी तुझ्यासोबतच राहणार आहे. तुमच्या दोघांपेक्षा महत्त्वाचं मला काहीच नाही. तर दुसरीकडे सौंदर्याही दीपिकाला शोधत त्या वस्तीमध्ये येते. तिथे तिला कमला दिसते. मात्र कमला सौंदर्याला पाहून तेथून पळते. तर सौंदर्याही तिचा पाठलाग करत तिला थांबवते. कमला खूपच घाबरलेली असते. मात्र सौंदर्याची अवस्था पाहून तिला तिची चूक लक्षात येते आणि ती सौंदर्याला सांगते की मॅडम, दीपिका सापडली आहे. आणि ते ऐकून सौंदर्याला धक्काच बसतो. तर दुसरीकडे वकील साहेब दीपाची बेल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये येतात. मात्र दीपा त्यांना सांगते की दीपिका सापडेपर्यंत मला बेल नको आहे, इथून मला उजळ माथ्याने बाहेर पडायचं आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कमला आणि सौंदर्या दीपिकाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि त्यानंतर दीपाची निर्दोष मुक्तता होते. त्यानंतर सौंदर्या दीपिकाला घरी घेऊन जाण्याचं ठरवते. मात्र दीपिका रडतच दीपाला म्हणते, मी तुला आधीच सांगितलं होतं ना, मी इथे फक्त तुला सोडवण्यासाठी येणार आहे, मला त्या घरी जायचं नाही, कारण ते घर माझं नाही. त्यावर दीपा तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते. मात्र दीपिका काही ऐकून घेत नाही. ती दीपाला विचारते, मी तुझ्यासोबत तुझ्या घरी येऊ का? आणि त्यावर दीपाही होकार देते आणि दीपिकाला घेऊन तिच्या घरी जाते. या सर्व प्रकारामुळे सौंदर्या मात्र खूपच दुःखी होते. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.